माझी वसुंधरा मोहिमेत देशभरात प्रथम क्रमांक मिळवून महाराष्ट्राला गौरव मिळवून देणारी गोंदिया जिल्ह्यातील डव्वा ग्रामपंचायत आता राजकीय वादात अडकली आहे। अविश्वास प्रस्तावावरून ग्रामपंचायतीत मोठा गोंधळ उडाला आणि परिस्थिती नियंत्रणाबाहेर गेल्याने पोलिसांनी लाठीमार केला। पर्यावरण संरक्षण आणि विकास कामांसाठी राष्ट्रीय स्तरावर ओळख मिळवणारं गोंदिया जिल्ह्यातील डव्वा ग्रामपंचायत आता राजकीय गोंधळाचं केंद्र बनलंय। ग्रामपंचायतीच्या महिला सरपंच योगेश्वरी चौधरी यांच्या विरुद्ध अविश्वास प्रस्ताव आणण्यात आला। पंचायतीत एकूण 12 सदस्य आहेत, त्यापैकी 8 सदस्य प्रस्तावाच्या बाजूने होते। मात्र प्रस्ताव मंजूर करण्यासाठी 9 सदस्यांच्या बहुमताची आवश्यकता होती। म्हणूनच तहसीलदारांनी अविश्वास प्रस्ताव फेटाळला। ठराव फेटाळताच बैठकीच्या खोलीतील आणि बाहेरील वातावरण तापू लागलं। संतप्त ग्रामस्थांनी निषेध केला आणि परिस्थिती लवकरच गंभीर झाली। तणाव वाढू नये म्हणून पोलीस आधीच तैनात करण्यात आले होते, परंतु जमावाचा राग नियंत्रणात आणणं कठीण झालं। शेवटी परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी आणि गर्दी पांगवण्यासाठी पोलिसांनी लाठीचार्ज केला। इथं एकत्र होण्याचा विषय म्हणजे असा आहे की आमच्या जे सरपंच मॅडम आहेत योगेश्वरी चौधरी यांच्यावर असा एक अविश्वसनीय आणि ठराव टाकला आहे की आमचे ह्या म्हणजे मॅडम ज्या सरपंच ह्या आम्हाला नको म्हणून, कारण की हा जो प्रस्ताव मांडणारे आहेत हे नेंबर लोक आहेत आणि नेंबर लोकांना प्रस्ताव मांडण्याचं कारण म्हणजे असं आहे की आमच्या गावाला माझी वसुंधरा अभियानने मॅडमना पैसा प्राप्त करून आला आहे, ज्या योजना चालवून पैसा आणला आहे आणि त्या पैशामध्ये मेंबर लोक असे म्हणत होते की आम्हाला इथून पण ह्या योजनेमधून हा 1 करोड रुपये आहे, इथून आम्हाला पैसा मिळाला पाहिजे। पण आमच्या मॅडमना म्हणला हा गावाच्या जनतेचा पैसा आहे, हा मी तुम्हाला कसा देणार, हा मी गावाच्या विकासावर खर्च करणार। पण हा पैसा त्या मेंबराला मिळाला नाही मुळे त्यांनी अविश्वास ठराव असा ठरविला आहे। पण आमच्या गावकऱ्यांचा सहमत असा आहे की आमच्या गावची सरपंच फक्त योगेश्वरी चौधरी ह्या राहिल्या पाहिजे, कारण की जरी इथं योगेश्वरी चौधरी जरी नाही राहतील तरी हा गाव पूर्ण भ्रष्टाचार होईल आणि या गावाचा कधीच विकास होऊ शकत नाही। गावात शांतता राखण्यासाठी जिल्हा प्रशासनानं विशेष सुरक्षा व्यवस्था तैनात केली आहे। राष्ट्रीय स्तरावर मान्यता मिळवलेल्या या गावात प्रशासन आणि पोलीस आता पुढील ग्रामसभा शांततापूर्ण वातावरणात पार पडावी यासाठी प्रयत्नशील आहेत।